नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. वय वाढत गेलं पण लग्न ठरत नव्हतं. अंतिम भाग. बाबांचं न सांगितलेलं सत्य. वृद्ध व्यक्तीचे शब्द ऐकून रोहन विचारा पडला. तुझ्या बाबाबद्दल एक सत्य आहे जे तुला माहिती नाही. दुसऱ्या दिवशी रोहन त्या व्यक्तींना भेटायला गेला. त्यांचं नाव देशमुख काका होते. ते रोहनच्या वडिलांचे जुने मित्र होते. देशमुख काका हळू आवाजात म्हणाले, रोहन, तुझे बाबा जसे दिसायचे तसे साधे नव्हते. रोहन आश्चर्याने त्यांच्याकडे पाहत होता. काका पुढे म्हणाले, आज ज्या जमिनीवर तुझं घर आहे ती जमीन एकदा विकण्याची वेळ आली होती का? कारण तुझ्या शिक्षणासाठी आणि तुझ्या आईच्या उपचारासाठी पैसे नव्हते. रोहन स्तंभ झाला. त्याला हे कधीच माहिती नव्हतं. काका म्हणाले, तुझ्या बाबाने स्वतःची स्वप्न सोडली, पण तुझी स्वप्न जपली. देशमुख काकाने एक जुना लिफाफा रोहनच्या हातात दिला. त्यात त्याच्या वडिलांचं आणखी एक पत्र होतं. पत्रात लिहिलं होतं, प्रिय रोहन, जर तू हे पत्र वाचत असशील तर माझं ऐक. स्वप्न पूर्ण झालं असेल. मला श्रीमंत व्हायचं नव्हतं. मला फक्त माझा मुलगा चांगला माणूस व्हावा असे वाटत होतं. लोक तुला माझ्या यशासाठी ओळखतील, पण मला अभिमान तेव्हाच वाटेल जेव्हा लोक म्हणतील, रोहन खूप चांगला माणूस आहे. रोहनच्या डोळ्यात अश्रू आले. त्या रात्री तो आई वडिलांचा फोटो समोर बसला. त्याला आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवत होता. आईचा त्याग, बाबांचा प्रेम, पूजाची साथ आणि संघर्षाने भरलेला प्रवास. तो शांतपणे म्हणाला, आई बाबा, तुमची स्वप्न मी जपेन. काही महिन्यांनी रोहन आणि पूजाने एक मोठा निर्णय घेतला. त्याने गावात एक शिक्षण केंद्र सुरू केलं, जिथे गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळू लागलं. त्या केंद्राचं नाव होतं आई बाबा स्मृती शिक्षण केंद्र. गावातील शेकडो मुलांच्या आयुष्यात बदल घडू लागला. एक दिवस रोहनचा मुलगा शाळेतून घरी आला. तो म्हणाला, बाबा, शिक्षकाने विचारलं की माझा हिरो कोण आहे? रोहन हसत म्हणाला, मग तू कुणाचं नाव सांगितलास? मुलगा म्हणाला, माझे आजोबा आणि आजी. हे ऐकून रोहन आणि पूजाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. वर्ष पुढे सरकत गेली. रोहनचं कुटुंब आनंदात होतं. त्याच्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण होत होती. त्याने अनेक मुलांना शिक्षण दिलं, अनेक कुटुंबांना आधार दिला आणि प्रत्येक यशाच्या क्षणी तो एकच गोष्ट म्हणायचा, हे माझं नाही, हे माझ्या आईवडिलांचा आशीर्वादाचा फळ आहे. एक संध्याकाळी संपूर्ण कुटुंब घरच्या अंगणात बसलं होतं. आकाशात चमकणाऱ्या ताराकडे पाहत रोहनचा मुलगा म्हणाला, बाबा, आजी आजोबा आपल्याला पाहत असतील का? रोहन हसला आणि म्हणाला, हो बाळा,
ते नेहमी आपल्यासोबत आहे. त्या क्षणी सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण संघर्ष संपला होता आणि प्रेम जिंकलं होतं. कहाणी इथं संपलेला आहे. ह्या कथेचा संदेश: जीवनात पैसा, यश आणि संपत्ती महत्त्वाची असते, पण आईवडिलांचा प्रेम, त्याग आणि कुटुंबाची साथ ह्यापेक्षा मोठं काहीच नसतं. जो माणूस आपल्या माणसांना जपतो तो खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो. धन्यवाद. तर तुम्हाला भाग 1 ते 10 पर्यंत तुम्हाला आवडला असेल, नक्की कमेंट करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.